आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। नकली सोन्याच्या विक्रीतून फसवणुकीचा प्रयत्न उधळला, पोलिसांच्या कारवाईत तिघे जेरबंद। औसा शहरात नकली सोने विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्याचा मोठा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला असून या प्रकरणात तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही घटना 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास जुने बसस्थानक परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार अमर बसवराज रड्डे वय वर्ष 26 राहणार औसा हे आपल्या कामासाठी जात असताना 3 अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून कमी दरात सोने विक्रीची ऑफर दिली। संशयितांनी गुलाबी कागदात गुंडाळलेले 2 पिवळ्या रंगाचे बिस्किट व एक अंगठी दाखवून मोठ्या किमतीचे सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले, मात्र व्यवहाराची पावती देण्यास त्यांनी नकार दिल्याने अमर रडडे यांना संशय आला। त्यांनी तात्काळ औसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवतकर यांना माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली व तीनही संशयितांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत केरवा सूर्यभाम जाधव वय वर्ष 70 जिल्हा लातूर, केशव छगन जाधव वय वर्ष 50 जिल्हा जालना, गोवर्धन गणपत गोरे वय वर्ष 40 जिल्हा बीड। जप्ती म्हणजे पंचसक्षम तपासणी दरम्यान 2 पिवळ्या धातूचे बिस्किट व एक अंगठी जप्त करण्यात आली आहे। चौकशीत आरोपींनी हे सर्व दागिने नकली असल्याची कबुली दिली आहे। कमी दरात सोने देण्याच्या आमिषाला बळी पडू नका, संशयास्पद व्यवहार दिल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या, असा पोलिसांनी इशारा दिला आहे। अमर रड्डे यांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळला असून पोलिसांच्या जलद कारवाईचे सर्वत्रच कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रेस मीडिया न्यूज, औसा।